मला सगळ्यांना सांगायचंय मला, की आनंदाची बातमी आहे, की 15 दिवसात आपल्या YouTube चॅनलचे 1,500 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि हे सगळं फक्त तुमच्या सपोर्टमुळे आहे. बाकी काहीच नाही. तुम्ही मला असंच सपोर्ट करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण सुरुवात करूया. तर हॅलो गाईस, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर तुम्ही आपली लाडकी रेश्मा या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपल्या लाडकी रेश्मा चॅनलला सगळ्यांनी फॉलो सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. खूप सारं प्रेम द्यायचंय. तर आता आपण कालच्या ह्याच्यानुसार काल मी एक व्हिडिओ अपलोड केला होता. आज आज केला होता म्हणजे सकाळी. तर त्याला तुम्ही खूप सारं प्रेम दिलंय, खूप साऱ्या कमेंट वगैरे आहेत. तर त्याच्यानुसार मी आता तुम्हाला इथून पुढची सगळी माझी जी काही कहाणी आहे, संघर्ष आहे, तो मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता सुरुवात माझी, जसं माझं शिक्षण झालं त्यापासून मी तुम्हाला सांगणार आहे, की कसं काय माझं लग्न ठरलं, कितव्या वर्षात लग्न ठरलं किंवा का करावं लागलं मला लग्न किंवा काय नाही ते सांगणार आहे. तर 2006 2007 साली 2006 साली माझी 10वी झाली पूर्ण. 2006 साली आम्ही म्हणजे मी, माझे वडील, आई वडील आम्ही तर 2006 साली माझं 10वी पूर्ण झाली. आम्ही खेडमध्ये राहिलो होतो, राजगुरुनगरमध्ये. आणि तिथं माझे वडील सेंटरिंगचं असं छोटं मोठं काम नाही का, सेंटरिंगचं काम करत होते. माझी आई ह्याचं मेसचे डबे असतात ना, तर ते काम करत होती. आणि तिथं आम्ही बरेच वर्ष, मला वाटते आम्ही 1999 साली आम्ही खेडमध्ये राहायला आलो होतो. खेडमध्ये राहायला आल्यानंतर मग तिथून पुढं माझे आई वडील मग नाही का घरी काम काय करायचं काय नाही. वडील तर करत होते सेंटरिंगचं काम, मिस्त्रीचं काम करत होते. पण त्या काळामध्ये पण एवढं काही जास्त हे नव्हतं. मी, माझी बहीण आणि भाऊ, आम्ही 3 जण बहीण भाऊ. त्यामध्ये बहीण माझ्या आजीकडे राहिलं होते रत्नागिरीला, आणि मी आणि माझा भाऊ 2 जण आई वडिलांपाशी राहिलो होतो. मग नंतर इन्कम सोर्स कसा काय म्हणून मग घरी बसल्या बसल्या मेसचे डबे वगैरे करत होती. मेसचे डबे चालू झाले. मग तिथून पुढं बरेच दिवस मेसचे डबे वगैरे करत होती. कमीत कमी 9, 10, 10, 12 वर्ष तरी तिने मेसचे डबे केले. मग तिथून पुढं मोठ्या बहिणीचं लग्न झालं 2005 साली. तिचं लग्न झाल्यानंतर 2 वर्षांनी परत लगेच माझी 10वी पण झाली आणि मग माझं पण लग्न ठरलं. तर लग्न करायचं नव्हतं तसं आम्हाला, म्हणजे मला तर नव्हतं करायचं लवकर. माझी 10वी झाल्यानंतर मला पुढं शिक्षण घ्यायचं होतं. मी घरच्यांना सांगून नाही का 10वी झाल्यानंतर मी पार्लरचा कोर्स जॉईन केला. पार्लरचा 1 वर्ष 6 महिने मला वाटते मी क्लास केला होता पूर्ण. नंतर म्हणजे काही गोष्टी पूर्ण करायच्या होत्या मला, पूर्ण पार्लरचा कोर्स पूर्ण करायचा होता. पण अचानक नाही का परिस्थिती जास्त एवढी चांगली नव्हती आई वडिलांची, की जेमतेम खाऊन पिऊन सुखी अशी म्हणून. आणि त्यातल्या त्यात मोठ्या बहिणीचं नुकतंच लग्न झालं होतं आणि म्हटले मग जर दुसरं स्थळ आलंय तर लगेच करून टाकावं म्हणून. मग माझं पण लग्न लगेच त्यांनी ठरवलं. तर आता लग्न ठरवलं, मला तर लगेच लग्न करायचं नव्हतं. पण परिस्थिती अशा गरीब असल्यामुळं किंवा म्हणजे जास्त पुढं किती खर्च होईल काय होईल ह्याच्यानुसार मग त्यांनी विचार केला की बाबा चला, आलंय स्थळ, पहिलं स्थळ आलंय ते लगेच लग्न करून टाकायचं, असा विचार घरच्या लोकांनी केला. पण मला करायचं होतं पूर्ण, माझं पार्लरचा कोर्स पूर्ण करायचा होता, माझा मेहंदीचा क्लास चालू होता माझा, तो मला पूर्ण करायचा होता. पण जे स्थळ आलं होतं ते तिकडची लोक सगळी म्हटली की नाही, आम्ही सगळं तुझं पुढचं काय असेल ते करू, किंवा तुला पार्लर टाकून देतो आम्ही, असं तसं बरंच त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि त्यातल्या त्या स्थळ पण मला असं आलं होतं की माझ्या वडिलांची बहीण होती, चुलत बहीण होती, तिच्या जावेच्या मुलाचं मला स्थळ आलेलं होतं. म्हणजे हे जवळचंच नातं होतं, जास्त लांबचं पण नाही आणि काहीच नाही. तर मग ते स्थळ आल्यानंतर पण माझं हा नाही चाललं होतं. पण ते मला म्हणायचे की नाही, फक्त तू एकदा बघून घे, फक्त आपण बघण्याचा कार्यक्रम करूया, लगेच काय लग्न आपल्याला करायचं नाही. आणि म्हणजे मला पहिल्यापासून असं वाटायचं की जो मुलगा माझ्या आई वडिलांना नाही का, म्हणजे पैसे नाही मागणार किंवा जास्त खर्च नाही होणार, गरीब आम्ही, म्हणजे परिस्थिती एवढी काही खास नव्हती, आणि जो मुलगा कमी खर्चात मला घेऊन जाईल अशा मुलाबरोबर मला लग्न करायचं होतं.
आणि जे स्थळ आलं होतं ते तसंच होतं. त्यांनी काही जास्त खर्च पाणी वगैरे मागितला नाही किंवा जास्त थाटामाटात पण मला लग्न करायचं नव्हतं. साधे सिंपल पद्धतीत लग्न करायचं होतं. तर त्या पद्धतीनेच त्यांनी म्हणजे त्या पद्धतीनेच त्यांनी पण ठरवलं की बाबा ठीक आहे चला करूया तसंच. पण नंतर नंतर मला असं वाटायचं की नाही थांबा, थोड्या दिवस तरी अजून थांबा. मी तरी पण 1-2-3 महिने इकडं तिकडं इकडं तिकडं हा नाही चाललं होतं माझं की मला क्लास पूर्ण करू द्या. माझा क्लास पूर्ण झाला म्हणजे मग तिथून पुढे बघूयात आपण लग्न करायचं का नाही करायचं. पण त्यांची घरची सगळी लोक एक एक महिन्याने, एक एक 8 दिवसांनी, 15 दिवसांनी असे बघायला यायला लागले. त्यांची मोठी फॅमिली होती बरीचशी. म्हणजे ते 2 भाऊ, 2 बहिणी आणि चुलत 2 भाऊ. म्हणजे जी माझी आत्या होती ती, त्यांची 2 मुलं, परत त्या 2 आत्या, म्हणजे सासरे, असे सगळे कमीत कमी 8-9 जण त्यांची ती फॅमिली होती. तर ते 8-9 जण दर आठवड्याला मला बघायला यायचे की चला बघून जाऊ. एक आठवड्यात ते स्वतः आले, दुसऱ्या आठवडी त्यांची चुलती आली, नंतर बहीण आली, भाऊ आले, असे सगळे यायला लागले. पण माझं म्हणणे होतं की नाही, मला लगेच लग्न करायचंच नाहीये. एक महिना म्हणजे अजून 1 वर्ष तरी जाऊ द्या म्हणून की बाबा. आणि वय पण माझं एवढं नव्हतं. 10वी नुकतीच झाली होती माझी. म्हणजे 10वी झाली 2006ला आणि 2007ला लगेच लग्न ठरलं माझं. 2007ला हां. तर काही गोष्टी अशा झाल्या अचानकपणे नाही का, की मला परिस्थिती म्हणजे मला लवकर लग्न करायचंच नव्हतं. माझा विचारच नव्हता लग्नाचा. फक्त घरच्यांचं चाललं होतं चल बघून घे, नुसतं बघून तर घे. आणि त्यावेळेस परिस्थिती पण अशी की गरीब म्हणजे नाही का, की मोठं लग्न करायचं, थाटामाटात हे करायचं, अशी एवढी काही परिस्थिती नव्हती माझ्या आईवडिलांची. आणि नुकतंच म्हणजे बहिणीचं लग्न केलं होतं त्यांनी, त्याच्यामुळं जास्त काय एवढं त्यांच्या ह्याच्यात नव्हतं. आणि माझी पण इच्छा नव्हती की नाही का लय थाटामाटात लग्न करायचं किंवा काय असं. आणि काही गोष्टी तिकडच्या लोकांनी पण भरपूर काय काय सांगितलं आम्हाला की तो असा आहे, तो तसा आहे, चांगला आहे, त्याच्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, एवढा पैसा आहे, त्याने एवढे पैसे कमवले. त्याला आई वडील नाहीये. ते ज्या माझ्या आत्या होत्या ना त्यांनीच त्यांना, त्यांचे 2 बहिणी आणि ते 2 भाऊ, ह्या 4 जणांना माझ्या आत्यांनीच लहानपणापासून सांभाळलं होतं. मग त्या आत्यांनी वगैरे मला सांगितलं होतं की म्हणजे माझ्या वडिलांना सांगितलं की अरे जुनं नातं आहे ते नवीन होईल, सगळी नाती एकत्र येतील, चांगलं होईल, तुझ्या मुलीचं चांगलं होईल, आम्ही लक्ष ठेवू तिच्यावर, आम्ही तिला सांभाळणार आहे किंवा नाही का, म्हणजे आम्ही लक्ष ठेवू, आम्ही काय पुढं काय तिला त्रास होऊन देणार नाही, तिला कोणत्या गोष्टीची कमी पडून देणार नाही. असे बरंच काय काय गोष्टी त्यांनी मला त्यावेळेस सांगितल्या. म्हणजे माझ्या वडिलांना सांगितल्या मुळात. म्हणजे मी तर त्यांना नाहीच म्हणत होते. त्याच्यामध्ये माझा एक चुलता पण होता, तो पण इन्व्हॉल्व्ह होता त्याच्यामध्ये सांगायला सगळ्या गोष्टी माझ्या वडिलांना. आणि माझे वडील आणि जो चुलता होता ते खूप क्लोज भाऊ तर होते सख्खे चुलत, पण खूप क्लोज मित्र पण होते ते. म्हणजे त्यांचं खूप छान जमायचं वगैरे नाही का. मग ते म्हणायला लागले की बाबा दादा कर, चांगलं पोरीचं होईल, कशाला टेन्शन घेतो, मोठ्या पोरीचं चांगलं झालंय तसं बारकीचं पण होईल, खर्च नाही करावा लागणार तुला, काय नाही, ते सगळे खर्च करणार आहेत, असं तसं. म्हणजे बरंच खूप काय काय गोष्टी त्यांनी माझ्या वडिलांना, आईला सांगितल्या. आणि मग त्यावेळेस काय म्हणतात ना, परिस्थितीच्या पुढे ना माणूस काहीच करू शकत नाही. त्यावेळेस त्यांनी माझं ह्या गोष्टीचा, म्हणजे माझ्या आई वडिलांचा ह्या गोष्टीचा त्या 4-5 लोकांनी फायदा घेतला. आणि माझं लग्न करण्यास त्यांना प्रारब्ध म्हणजे हे केलं की बाबा कराच तुम्ही म्हणून. आणि एक दिवशी काय झालं मग की म्हटलं ठीक आहे चला. तरी पण मी माझं नाही होय चालू होतं. मी कन्फर्म नव्हतेच त्या गोष्टीवर लग्न करायचं. तर मला एवढ्या लवकर लग्न करायचं नाही. जेमतेम 10वी सुटून फक्त वर्षच झालं होतं. म्हणजे 16 ते 17वाच वय चालू होतं मला. आणि त्याच्यामुळं माझ्या डोक्यातच नव्हतं जास्त. मी त्यांना नाहीच म्हणायचे, असं तसं चालूच होतं माझं. पण नंतर मग त्यांनी बरंच काय काय गोष्टी, अजून पण बरेच काय काय त्यांना आतल्या हाताने पैसे देणं म्हणा, काय काय अजून बरंच खूप काय काय त्यांनी हे केलं. तर आता नेक्स्ट पार्टसाठी तुम्ही पुढचा ब्लॉग बघायचा आहे. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं. मी पुढच्या ब्लॉगमध्ये त्याचं नाव आणि तो कुठं राहतो, कुठला होता तो, कुठलं स्थळ होतं, काय होतं ते मी पुढचं तुम्हाला सांगणार आहे. आपली लाडकी रेश्मा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खूप साऱ्या कमेंट करा. धन्यवाद.